हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे कृष्ण हरे हरे. पुंडलिका वरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. जेथ स्मरतेने आदरे सबाह्य सात्विक भरे. जव काठिन्य विरे अहम भावाचे. प्रस्तुत सेवेसाठी आणि गुरुवर्यांच्या कृपाशीर्वादाने आज ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामधील असलेली 187 असलेली ओवी ह्या गुरूंच्या पुण्यस्मरणानिमित्त 6व्या स्मरणानिमित्त या ठिकाणी कृपा आशीर्वादाने माझ्या विचारामध्ये पोहोचलेली आहे. आणि या ओवीमध्ये प्रामुख्याने गुरुवर्यांची माऊलींविषयीची श्रद्धा, ज्ञानेश्वरीवरील असलेली श्रद्धा, याशिवाय त्यांचं वेगवेगळ्या ग्रंथांचं अध्ययन आणि त्या माध्यमातून झालेले विचार आणि त्यांचा जो वैराग्य काल किंवा सेवेचा काल जो आळंदीमध्ये येऊन त्यांनी जे काही समर्पण केलं आणि त्यांचं आपल्याला जे अध्ययन लाभलं, अशा ह्या 6व्या पुण्यस्मरणानिमित्त ही ओवी आता मी घेतलेली आहे असं म्हणता येत नाही, तर ती विचारामध्ये आलेली आहे. आपण सगळ्यां मिळून त्याविषयीची असलेली भावना, कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. विनायकं गुरुं नौमि साक्रे नामपि श्रुतं. येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्त भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानं परायणं. विनायकं गुरुं वन्दे भवबन्धे विमुक्ते. पुंडलिका हृदय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. जेथ स्मरतेनी आदरे. आपल्याला एका एका शब्दाचा अर्थ आणि भावार्थ समजून घ्यायचा आहे. प्रवचन सुरू करण्यापूर्वी थोडंसं मला काठिन्य विरे हा या शब्दामध्येच अर्थ आहे. आणि सुरुवातीपासूनच काठिन्य, आळंदीच्या पुलावर आल्यानंतर ट्रॅफिकमध्ये जवळजवळ अर्धा तास गेला आणि मग शेवटी मी ती गाडी तिथे सोडून दिली आणि पायी आलो. कारण सेवेत येणं, वेळेत येणं, आता 1:30-2ला निघूनसुद्धा लवकर तयारी केली होती. काय हरकत नाही आहे, तो लौकिक भाग या ठिकाणी आता आपल्याला सांगायचा नाही. तर जेथ म्हणजे आता मी कुठे येऊन अडकलो? आळंदीमध्ये अडकलो नाही, खरं तर अडकलोयच, पण अध्ययनामध्ये. जेथ या शब्दाचा किंवा जिथं या शब्दाचा, आता मी एकटा बोलणार नाही आहे, मला थोडं तुमच्याशी मला चर्चा करायचीच आहे. जेथ मग आपण जिथं म्हणतो. जेथ ही जागा कुठली आहे? ही जागा का निर्माण झाली? जेथ स्मरतेनी. जेथ जेथ या शब्दामध्ये असलेले काही अभंग आहेत. आठवतो का एखादा अभंग? जेथे जातो तो माझा संगाती. म्हणजे कोण? जेथे जातो तेथे कोण? आपण. कोण संगाती? गुरुवरी आपल्या संगाती, बरं का. कारण आपल्या सानिध्यात कोण आलेले आहेत? गुरुवरी आलेले आहेत किंवा माऊली आलेले आहेत.
आणि मग जेथे सांगाती म्हणजे माऊलींचं विवेचनच असं आहे की शब्दांची व्याप्ती इतकी भयानक आहे की जिथं जावं तिथं माझं स्मरण तू कर, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणूनच आपल्याला जेथे जातो तेथे तू माझा संगाती, चालाविती हाती धरून या. आपल्याला हात धरून आपल्याला गुरुवर यांनी या पंक्तीमध्ये बसवलेलं आहे. कुठं कुठं जायचं, कुठं कुठे प्रवास करायचा. मग गुरुवार्यांनी आपल्याला आळंदीमध्ये यायला सांगितलं, पाठ घ्यायला सांगितला, पाठ वाचायला सांगितला. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक विचार आपल्यापर्यंत पोहोचवले. ज्ञानेश्वरीच्या एका एका शब्दांचं विवेचन तुम्ही करा त्या जागेमध्ये, मग साधकाश्रममध्ये. पण त्याच्यापूर्वी जिथं आता पहा, गुरुवर्य सेवेसाठी कुठे होते? मुंबईला होते. आणि मुंबईमध्ये त्यांना जे काही त्यांच्या कालावधीमध्ये जी दूरदृष्टी प्राप्त झाली, जे माऊलींचं अधिष्ठान प्राप्त झालं, आणि मग माऊलींनी त्यांना इकडे बोलून घेतलं. आणि मग साधकाश्रममध्ये त्यांनी अभ्यास आणि अध्ययन केलं. तेवढेच तिथं थांबले का ते? तिथं आपल्यालाही बोलवलं. जिथं आलं ना तिथं येणारच. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी गुरुवर्य गेले त्या त्या ठिकाणी त्यांनी अत्यंत एक ज्ञानाचा वटवृक्ष आणि प्रकाश निर्माण केला आहे. ज्यांची जिथं कीर्तनं झाली त्या त्या गावामधले असलेले अजूनही लोक, मला त्या ठिकाणी जिथे तिथं प्रवचनाला जातो तिथं त्या ठिकाणी थोरात महाराजांचं नाव घेतलं. कारण सुदैवाने किंवा माऊलींच्या कृपेने माझं हे आडनाव थोरात लाभलं मला. आणि मग मलाही आशीर्वाद त्यांचे त्या ठिकाणी लाभले. आमच्या घरी 2-3 वेळेस येऊन गेले. ती माझी कृपा होती, कृपादृष्टी. कारण गुरुवर्य हे मिळावे नाही लागतात तर गुरुवर्य आपल्या घरी येतात. गुरुवर्यांनी सांगितलं होतं, मग तुम्हाला अध्ययनासाठी म्हणे आळंदीत यावं लागेल. मग तेव्हापासून 2 वर्ष विचारसागर हा त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी माझ्यात प्रकाश निर्माण व्हावा अशी माऊलींची इच्छा असल्यामुळं मी दर रविवारी शिक्षण किंवा अध्यापन किंवा एक नोकरी करता करता या भागामध्ये आलो आणि त्यांचं स्मरण चालू झालं. आणि म्हणूनच जेत स्मरतेनी, आता दुसरा शब्द आहे स्मरतेनी. या शब्दामध्ये आहे स्मरण. आज आपल्याला 6व्या पुण्यस्मरणानिमित्त पुण्यस्मरण आलेलं आहे. बघा, 2 शब्द आहेत, पुण्य आणि स्मरण. मग मी म्हणेल स्मरण कुणाचं करायचं? कुणाच करायचं स्मरण? त्या शब्दातच आहे, ज्याने पुण्य केलेलं आहे त्याचं स्मरण करण्याचा दिवस आहे तो. मग काय काय पुण्य केलं? गुरुवर्यांनी कीर्तन केले, प्रवचन केले, वेगवेगळे ग्रंथ अभ्यासले. मग ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, विचारसागर असेल, त्यातलं असलेलं मर्म, तत्व, ज्ञान आणि प्रकाश आपल्याला देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आपल्याला वेळेचं महत्त्व कळून दिलेलं आहे. बघा, काहींना अत्यंत कमी वेळेमध्ये अनेक दिव्य दृष्टी त्यांना प्राप्त झाली गुरुवर्यांमुळे बरं का. आणि त्याच्यामुळं आज त्यांची उंची फार वाढलेली आहे. आणि गुरूंचे गुरु त्यांचंही आपल्याला दर्शन झालेलं आहे, सद्गुरू साखरे महाराजांचं. त्याचबरोबर नानाजी असतील, आज आपल्याला त्यांचंही त्या ठिकाणी विवेचन ऐकायला मिळतं. किती मोठा सोहळा झाला, त्या माध्यमातून खूप प्रकाश किंवा ज्ञानप्रकाश आपल्यापर्यंत पोचला. ही सर्व ताकद जी आहे ती स्मरणाची आहे. मग आपण कोणाकोणाचं स्मरण करतो? जयंती उत्सव साजरी करतो, थोर क्रांतिकारकांची, ज्यांनी खूप पुण्य केलेलं आहे अशा लोकांचं आपण त्या ठिकाणी स्मरण करतो. लक्षात घ्या, जयंती म्हणजे की जन्म साजरा केला जातो, बरोबर. पुण्यतिथी ही कधी येते? मनुष्य गेल्यानंतरचा तो दिवस. पण
जयंती त्याच्या आधी आपण काय केलेलं असतं का? काही केलेलं नसतं, आपल्याला माहीत नाही. पण जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणजे आधीच्या जन्मामध्ये आपण काहीतरी नक्कीच केलेलं असेल आणि म्हणूनच आपल्याला हे स्मरण त्या ठिकाणी आलेलं आहे. तसं गुरुवर्यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचं तन मन धन सगळा वैष्णवांचा मेळा या ठिकाणी त्यांनी निर्माण केला. त्यांना खूप आस होती बरं का. जरी 4-5 विद्यार्थी आले रविवारी तरी ते पाठ घ्यायचे. कुणाला वेळ मिळो अगर ना मिळो, कधी रागवायचे नाही. परंतु या म्हणायचे. मग दुपारी वेळ मिळेल का? दुपारी 3 वाजता अशा हळूच बोलायचे. बघतो प्रयत्न करून हळूच. मग जसा वेळ मिळेल तसं परत यायचं. कारण त्यांना एवढी आवड की हे माझं दुसऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. अनुभव सांगतो मी. एकदा हॉस्पिटलमध्ये सकाळी 9 वाजताचे वेळेस त्या ठिकाणी नाश्ता घेण्यासाठी गेलो होतो चिंचवडला. आणि म्हटले आता आपली वेळ झालेली, आज रविवार आहे, काय आपल्याला पाठ घ्यावा लागेल. ॲडमिट असताना समोर सलाईन लावलेला आहे आणि महाराज म्हटले, विनायक महाराज होते, आणखी रोहित महाराज वगैरे 2-3 जण. आम्ही नाही म्हटले आपण घेऊ. अहो नाही, त्यांना नाही म्हणता येत नव्हतं आम्हाला, त्यांची इच्छा. आणि मग त्यामुळे म्हटले बसा मी सांगतो मग उभी. मग त्यांनी काही शब्द त्या ठिकाणी त्यांचं विचार त्यावेळेस त्या ठिकाणी जी गोष्ट त्या ठिकाणी त्यांनी सांगितली. नाही म्हणले आपल्याला इथं जो नित्य नियम आहे तो या ठिकाणी चुकवायचा नाही. म्हणजे एवढं त्यांना सुद्धा स्मरण माऊलींचं त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून जे तर स्मरतेनी काय आदर आहे. आपण आता कुणाचा आदर करायचा आहे? आपल्या गुरुवर्यांचा. आपण आदर कुणाकुणाचा करतो आता मला सांगा? पहिल्यांदा आपल्या आई वडिलांचा आपण आदर करतो. आदर करणे म्हणजे काय? सन्मान करणे, त्यांना मान देणे. रोज उठल्यानंतर आईंच्या चरणाचं दर्शन घेणं, परमेश्वर साक्षात भेटतो असं म्हटलं जातं. पण आज दुर्दैवानं तसं घडतंय का? काही ठराविक ठिकाणी जिथं संस्कार आहेत, गुरुवर्यांचे संस्कार आहेत, तिथं एकमेकांच्या पाया पडलं जातं. आणि वारकरी हा एकमेव संप्रदाय आहे की जिथं लहान थोरांच्या आपण चरणांचं दर्शन घेतल्याशिवाय राहत नाही. काय म्हणतो? रामकृष्ण हरी. गुरुवर्यांनी आपल्याला काय सवय लावली? जय श्रीराम, जय श्रीराम. हे नामस्मरण घेण्याची ताकद आपल्याला गुरुवर्यांनी स्मरण करून दिलेली आहे. आणि म्हणून त्या स्मरणाचे फायदे आपल्याला या ठिकाणी सांगून आपल्या असलेल्या स्मरणेमध्ये माऊलींचं स्मरण व्हावं, ओवीचं स्मरण व्हावं. जेत स्मरतेनी आदरे. आदरे आपल्याला गुरुवर्यांचा म्हणजे साखरे महाराजांचा आदर, नानाजींचा आदर, त्याचबरोबर गुरुवर्यांचा आदर. आपण सगळ्यांचा आदर केला पाहिजे. जेव्हा आपण आदर व्यक्त करतो समोरच्या व्यक्तीचा, तेव्हा लोक आपला आदर व्यक्त करतात बरं का. त्याच्यामध्ये 2 शब्द आहेत. आ म्हणजे आपला आणि दर. दर म्हणजे प्रत्येकी. म्हणजे आपल्या सहवासातल्या प्रत्येकाचा आपण काय केला पाहिजे? आदर केला पाहिजे. कीर्तनाच्या वेळेस कुणाचा आदर केला जातो? मृदुंगाचा. मृदुंग वादक टाळकऱ्यांचा आदर केला जातो, विनेकऱ्यांचा आदर केला जातो. खाली बसलेल्यांना सुद्धा त्यांना आदर द्यावा लागतो. म्हणून स्मरतेनी आदर. आदराने गुरुवर्यांचा या ठिकाणी आज सन्मान केला पाहिजे. आणि म्हणूनच 6व्या पुण्यस्मरणानिमित्त आपण आदर व्यक्त करून या ठिकाणी उपस्थित आहोत. स्मरतेनी आदर आहे. स्मरण केल्याशिवाय आदर होऊ शकत नाही.
जेथे बसती हरीचे दास, पुण्य पिके पापानास. तुकाराम महाराज म्हणतात. जिथं जिथं आपण जाऊ तिथं तिथं त्या ठिकाणी पुण्य निर्माण होण्याची ताकद आपल्या नामस्मरणात आहे. जिथं ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव, तो माईसे मज पामरासी काय थोरपण, माझ पामरासी काय थोरपण. पायीची वाहन पायी बरी, पायीची वाहन पायी बरी, मज पामराशी काय थोरपण. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे, ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे, इतर तुळाने काय पुढे, इतर तुळाने काय पुढे, मज पामरासी काय थोरपण. तुका म्हणे नेनो युक्तीची खोली, युक्तीची खोली. तुका म्हणे नेनो युक्तीची खोली, म्हणून ठेविली पायी डोई, पायी डोई, मज पामरासी काय थोरपण. अहो हे मी का सांगते, हे माझं मोठं पण नाहीये. ज्ञानी ज्या सिद्धेश्वराच्या सानिध्यामध्ये माऊलींनी समाधी घेतली, 729 वर्ष झाले. तो वैष्णवांचा मेळा या ठिकाणी आज जगामधून येत असतो आणि त्यातला प्रसाद आपल्याला छोटासा आपल्या वाट्याला आला येतो आपल्या गुरुवर्यांमुळे. जेथे लक्ष्मीचा वास, गंगा आली पापानास. कारण इथं आपल्याला जे आपलं पाप पूर्णपणे जे काही इथून मागं आपल्या मागच्या जन्मात झालेलं असेल ते नक्कीच या ठिकाणी विरून गेल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांचं स्मरणच इतकं महत्त्वाचं आहे. त्या स्मरतेने आदरे सबाह्य सात्विके भरे. गुरुवर्यांचं असलेलं अंतरंग काय असेल महाराज. मी आता एवढा अधिकारी नाही की त्यांच्या अंतरंगाचा अभ्यास, परंतु त्यांच्या अंतरंगातून असलेल्या शब्दांची महती माझ्या अंतकरणामध्ये जो काही निर्माण झाला, जो प्रकाश पडला, तो सबाह्य. आपण एखाद्या व्यक्तीचं कोणतं स्वरूप पाहतो? जास्ती करून बाह्य स्वरूप पाहतो. अंतरंग पाहतो का? नाही, कधीच पाहिलं जात नाही. खरं तर इथून पुढे अंतरंग पाहायला लागलं पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. कुठल्याही व्यक्तीचं, समाजाचं जर आपण बाह्य स्वरूप पाहिलं तर आपण फक्त हे नटलेलं स्वरूप दिसतं, पण अंतरंग जर पाहिलं तर फार इथं ती बोलायच्यासारखे विषय नाही आहेत. आणि म्हणून गुरुवर्यांचं अंतरंग सहबाह्य 3 तत्व आहे: सत्व, रज आणि तम. आपल्याला फक्त सत्वशील वृत्तीचा अभ्यास करायचा आहे गुरुवर्यांच्या. कारण गुरुवर्यांनी सत्वशील असलेली वृत्ती आपल्याला दिली. काय दिली? अभंग दिले. काय दिले? ज्ञानेश्वरीची ओवी दिली. काय दिली? श्लोक दिला. ज्ञानेश्वरीच्या अध्यायामधील असलेल्या वेगवेगळ्या बारीक बारीक गोष्टी ह्या विस्ताराने सांगितल्या. त्याच्यातनं आपल्याला ज्ञान, चैतन्य, आनंद. कारण सत्वशील माणसाच्या तोंडून जे श्रवण केलं तुम्ही, त्याच्यातनं काय प्राप्त होतं? ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान प्राप्त झालं की त्याची वृत्ती प्रकाशमय होते. कारण ज्ञानाने प्रकाश होतो.
गुरुवर्य नेहमी म्हणायचे चैतन्य प्राप्त होतं, चैतन्य सच्चिदानंद स्वरूप प्राप्त त्या ठिकाणी होतं. ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय या गोष्टी होत नाही. कारण का? त्यातून प्रेरणा मिळते, त्यागवृत्ती आपल्याला मिळते. आपल्या जीवनामध्ये असलेल्या वेगवेगळ्या गोष्टी त्या जाणीवाने एक शब्द आठवला, त्या शब्दातला सात्विक भाव जागृत झाला की तिथेही आपल्याला हे शब्द, आता हे सुद्धा वाचन करताना मी काही मुद्दे अभ्यासले आणि आपल्याला काय गुरुवर्यांच्या माध्यमातून मिळाले ते स्मरण करण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्यांनी मागच्या वेळेस मी म्हटलं होतं, मग तेथे आपण एकाग्र अंतःकरण झाल्याशिवाय याशिवाय होत नाही. आपलं आवरण कोणतं झालेलं आहे? आवरण म्हणजे काय? आता आपण मातीचं मडकं आहे, तो वरती काय करावं लागतं? किती बनवायला लागतं, कुंभाराला घासावं लागतं. पण त्यात माती तयार करण्यासाठी पहिल्यांदा पाणी ओतावं लागतं, ओलसरपणा यावा लागतो, तर तो लवचिक झाल्यानंतर त्याचा माठ बनतो. मग पण आपल्या जीवनामध्ये मात्र आपण खूप काही विषय घेतलेले आहेत. आपला अंतरंग स्वच्छ व्हायला खूप वेळ लागणार आहे. कारण आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या मागच्या जन्मामध्ये काय केलं, किंवा आपले जन्म झाल्यानंतर असलेली कर्म, कितीतरी काही निषिद्ध कर्म केलेले आहेत, नित्यकर्म. त्यानंतर दुसरं कर्म काम्यकर्म, तिसरं परंतु आपण कोणतं कर्म करतो? आपल्याला सत्व पुण्यकर्म त्या ठिकाणी करायला सांगितलेलं आहे कर्माच्या माध्यमातून. परंतु बऱ्याच वेळेला आपल्या हातून काय होतात? निषिद्ध कर्म होतात. नित्यकर्म, तुम्ही नित्यकर्म रोज हरिपाठ वाचला. परवा एक जण अगदी खूप मोठे गृहस्थ होते, अभ्यासू होते. त्यांना या बिल्डिंगचं तंत्रज्ञानाचं त्या ठिकाणी थोडासा अभ्यास होता, वास्तुशास्त्र त्यांचा अभ्यास झाला होता. त्यांच्या शेवटचं वाक्य मी फक्त मला खूप भावलं, ते सांगतो तुम्हाला. ते म्हटले, मी किती अभ्यास केला तरी नामस्मरणाशिवाय आपलं वास्तू आणि आपलं जीवन हे सफल होऊ शकत नाही. मी कुठल्याही किती मोठ्या वास्तूमध्ये जावा, त्यांचं हे शेवटचं वाक्य होतं. म्हणून नामस्मरणामध्ये सर्वात जास्त ताकद आहे म्हणले. आणि म्हणून ते नामस्मरण आपल्याला सरांनी किंवा आपल्या गुरुवारांनी या ठिकाणी जे शिकवलं, की आधार दिला, संस्काराचं त्या ठिकाणी जे काही स्वरूप आपल्याला त्या ठिकाणी दिलं, जो भाव व्यक्त करायला लावला आहे तो अत्यंत तो गुरुवर यांच्या माध्यमातून. आणि म्हणून जे तर स्मरतेने आदरे सबाह्य सात्विक भरे, सात्विक वृत्ती आपल्यामध्ये भरलेली आहे. कोणती वृत्ती? सात्विक. कुणी भरवली आपल्याला? गुरुवर्यांनी भरवली. आज आपण गुरुवर्यांचं चिंतन करायचं आहे. त्यांना आशीर्वाद लाभला माऊलींचा आणि त्यांनी तो आपल्याला दिलेला आहे. कारण त्यांचं स्वरूपच, त्यांच्याकडे पाहिलं ना खूप चैतन्य निर्माण व्हायचं बरं का. अभ्यासाला आलो ना की पहिलं महाराजांचं दर्शन घेतलं की बास, सगळं विसरून जायचं महाराज, सगळं. खूप आनंद, खूप खूप खूप. आणि त्याच्यामुळं अनेक गोष्टी आठवायला लागायच्या, कारण त्यांच्यात तेवढी ताकद होती बरं का महाराज. एवढं स्मरण म्हणजे सद्गुरूंचं महात्म्य मी काय वर्णन करू. त्यांच्या इतकं असलेली म्हणजे जे काही मी काहीच नाही हो बरं. मी तेवढ्या सांगण्या इतकीचा मुळीच अधिकारी नाही आहे. पण त्यांच्या सहवासामध्ये आमच्या गावाला सुद्धा आम्ही त्यांना कीर्तनासाठी नेलं होतं. तिथेही कार्यक्रम झाला होता कीर्तनाचा. आणि मग त्या कीर्तनाला जाण्यापूर्वी मला म्हणायचे, सर की तुमच्या गावामध्ये विठ्ठल मंदिर आहे तर लोक कोणत्या प्रकारचे असतील? म्हणलं महाराज आपलं म्हणलं मला काही समजलं नाही. तर म्हटले मी कोणत्या प्रकारचं कीर्तन त्यांना सांगू? लोक आध्यात्मिक आहेत का, भाविक आहेत का, किंबहुना अभ्यासू आहेत का? म्हणलं महाराज आपल्यासारखेच त्या ठिकाणी सर्वसामान्य आहेत. म्हणले ठीक आहे, मला आता कळलं. त्यामुळं
वेदांत त्या ठिकाणी सांगून तिथं उपयोग नव्हता. मग महाराजांचा इतका अभ्यास की कोणत्या प्रकारच्या लोकांना कोणतं ज्ञान द्यायचं, म्हणून अत्यंत सोपं सोपं असलेलं आपल्याला जे सांगायचे तसं त्यांनी आमच्या मंदिरामध्ये खूप छान असं कीर्तन केलं. साहेब म्हणायचे, साहेब, एक व्यक्ती म्हणजे साहेब, 6 आयेब. मग ते 6 आयेब गेल्याशिवाय किंवा ते तिथं आहेत म्हणून ते साहेब. मोह माया जाळ वगैरे सगळं काही त्या साहेबामध्ये अडकलेलं आहे. आणि म्हणून ते सद्गुरू स्मरण ते या ठिकाणी आठवत आहे. जव काठिन्य विरे, बघा, जव म्हणजे जेव्हा, म्हणजे आपल्याला जो काही अनुभव आलेला आहे आता ते सगळं काठिन्यच आहे. पहिल्याच ओवीमध्ये पहिले यामध्ये बघा, जेत स्मरणनी आदरे सबाह्य सात्विके भरे, हे कुणाचं आहे? माऊलींचं किंवा गुरुवर यांना त्या ठिकाणी हे होत आहे. आणि दुसरी जी ओवी आहे किंवा दुसरी ओळ आहे, जवळ काठिन्य विरे अहमभावाचे. आपल्यामध्ये काय आहे? अहमभाव आहे. आपल्यापर्यंत मला सांगा की आपल्यातला मीपणा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण विरे म्हणजे विर्ण होऊ शकत नाही. म्हणून विरणे, आता हा शब्द प्रयोग कुठं कुठं आलेला आहे? कापड असतं की नाही? कापड, कापड काय होतं? विरतं. कधी? वापरून वापरून. कठीण परिस्थितीमध्ये आपण ज्ञान ग्रहण केलं पाहिजे, ज्ञानासाठी अनुभव घेतला पाहिजे, ज्ञानासाठी स्मरण केलं पाहिजे, ज्ञानासाठी काठिन्य पातळी ओळखल्या पाहिजे. काठिन्य काय काय करावं लागतं? एक, पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती 3 वाजता उठून आपल्याला उठावं लागतं. 3 वाजता. आता तुम्ही रोज उठताय किंवा आपण काकड आरतीला रोज पहाटे 3 वाजता, आमच्या आजोबा पहाटे 3 वाजता उठायचे, मला पाणी मारायचे, लक्षात घ्या. 3 वाजता उठलंच पाहिजे. मग 3 ते 4 हा जो कालावधी आहे तो त्या कालावधीमधला असलं अत्यंत महत्त्वाचं. काठिन्य उठवत नाही बघा, कारण झोप आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आपला अहंकार त्या ठिकाणी आलेला असतो, मायाजवळ आलेली असते. कीर्तनाला जरी जायचं म्हटलं, प्रवचनाला जायचं म्हटलं तरी आपल्याजवळ अहंभाव असल्यामुळं काय होतं? आपल्याला कंटाळा येतो, कारण ज्ञान प्रकाश झालेला नसतो. ज्याला ज्ञान होतं तो कधीच झोपत नाही. ज्याची सात्विक वृत्ती तयार होते तो कधी झोपत नाही, तो येतोच. ती सात्विक वृत्ती गुरुवर्यांकडे होते, कारण सात्विक वृत्तीतनंच त्या ठिकाणी ज्ञानप्रकाश, चैतन्य प्रकाश होतो. आणि मग अहंभाव त्या ठिकाणी नाहीसा होतो. अहंभावाला इंग्लिशमध्ये युगो म्हणतात. युगो. महाराज आपला युगो आहे ना, युगो, खरंच ह्या युगोमुळे ना आम्ही सगळे सारखेच हो. सगळ्यांचा आदर करायला शिकवलंय महाराजांनी. तुकाराम महाराजांनी काय निसर्गाचा आदर, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनशरे पक्षी सुसुरे आळविती. माऊलीने सुद्धा बघा, लक्षात घ्या, जो खंडावया घाव घाली की लावणी जयाने केली, दोघा एकी सारखे वृक्ष दे जैसा. बघा, निसर्गाचा सुद्धा त्यांनी त्यावेळेस आदर केलाय. त्या भंडारा डोंगरावरती त्या ठिकाणी असलेलं आजचं स्वरूप आणि आजचं चैतन्य हे तुकाराम महाराजांमुळे त्या ठिकाणी निर्माण झालंय. महाराज म्हणाले जावा, गुरुवर्य महाराज म्हणले तिथे आपलं काम चालू आहे. त्यांनी सुद्धा तिथं देणगी दिली बरं का. महाराजांनी जिथं जिथं मंदिर स्थापन केली त्यांचा आदर त्या ठिकाणी केलाय बरं का महाराजांनी. मग आदर हा शब्दामध्ये आपण तो आदर विसरून चाललोय. मला सांगायचं माझं आजच्या प्रवचनातला हा भाग की स्मरण आणि आदर, काठिन्य किती येऊ द्या, काही असू द्या, पण आपण आदर सोडायचा नाही, स्मरण विसरायचं नाही. काठिन्य पातळी किती अनेक काही गोष्टी येणार आहे. आता माझी उदाहरणच घेतलं मी, आता मला यायला वेळ झाला, अनेक प्रसंग निर्माण झाले. काठिन्य पातळी. आणि आज स्पर्धेच्या युगामध्ये तरुण वर्गाला मला सांगायचं आहे, तरुण वर्गाने आज अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. कशाचा? ज्ञानेश्वरीचा अभ्यास.
ठीक आहे, नाही ज्ञानेश्वरीचा अभ्यास जमत तर त्याच्या अनुषंगाने फक्त हरिपाठ जरी रोज वाचला, हरिपाठ, कारण ज्ञानेश्वरीचं असलेलं सार म्हणजे हरिपाठ आहे. तो हरी म्हणजे ज्ञान आणि ईश्वर आहे. तो पाठ करणे म्हणजे नुसतं तोंडातच न बोलणे तर आचरणात आणणे. म्हणून रोज एक तरी अभंग किंवा एक तरी ओवी अनुभवावी, वाचावी सांगितलीच नाही. आपल्या अंतकरणातलं खलत्व हे नाहीसं केलं पाहिजे. माऊलीने काय केलंय? पसायदानामध्ये शेवटी म्हटलेलं आहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. जे खळांची व्यंकटी सांडो, खळ म्हणजे काय? आपला हमपणा, खलत्व. खळांची व्यंकटी, व्यंकटी शब्दाचा अर्थ काय होतो? आपली बुद्धी. व्यंकटी म्हणजे आपली बुद्धी बरं का. व्यंकटी शब्दाचा अर्थ आहे बुद्धी. खल, चित्रपटाचा खलनायक, त्याच्याकडे पाहता का नाही तुम्ही? मग तो वाईट दृष्टीने त्या ठिकाणी करतो, कृत्य करतो. मग तशी बुद्धी ती सांडो, खळांची बुद्धी सांडो. बुद्धी मात्र आहे सगळ्यांना आहे. मी तर म्हणेल सगळ्यांना, मग सगळ्यांना बुद्धी आहे का नाही? कुणी म्हणाल का मला नाही? पण मग आज चाललेलं प्रवचन, समजा आज चाललेलं ओवी, मला काही सर याच्यातलं काही कळत नाही हो. मी कधी कधी वर्गामध्ये ह्या गोष्टी सांगत असतो बरं का. वर्गात एखादं, कालच मी स्मरण आणि आदर काय केला पाहिजे, कारण पुस्तकाविषयी आदर, वह्यांविषयी आदर, आपल्या दप्तराविषयी आदर हा निर्माण करण्यासाठी. कारण जसं मी समजा माऊलींची ओबी किंवा शब्द असेल ना, तर तो 10वीच्या विद्यार्थ्यांच्या लेवलच्या दृष्टीने मी या ठिकाणी त्यांना सांगतो. हा माझा मोठेपणा नाही, गुरुवर यांचा मोठेपणा आहे. अहमभाव ते सोडून द्या म्हटलं. जवळ आलेल्या गोष्टी, परीक्षा किती कालावधीपर्यंत आहे त्याचा आदर करण्यासाठी ज्ञानेश्वरी, हरिपाठ असेल. आत्ता तुम्हाला जो काही अभ्यास आहे तो तुमचं वाचन केलं पाहिजे. तरुण वर्गाने हरिपाठ वाचलाच पाहिजे. तुमचं ज्ञान वाढेल, तुमचं ज्ञान जागृत होईल. कारण ज्ञान जागृत होत नाही तोपर्यंत प्रकाश पडतच नाही. ज्ञानाने ज्ञान वाढतं, शब्दाने शब्द वाढतात. जे खळांची व्यंकटी सांडो, जे काय आहे ते वाईट सोडून द्या. अंतकरणातलं असलेलं वेष्टन हे तयार झालेलं आहे बघा, लक्षात घ्या. काळं कुट्ट झालेलं आहे. त्याला स्वच्छ करण्याचा प्रयत्न फक्त ज्ञानच करू शकतं किंवा पुण्यस्मरणच करू शकतं. कारण पुण्यस्मरण ज्यांनी केलंय त्यांच्याकडेच हे ज्ञान प्राप्त होतं, दुसरीकडे होऊ शकत नाही. कारण त्यांनी तेवढी पराकाष्ठा केलेली असते. आणि म्हणूनच आज बाह्य सात्विके भरे आपल्या गुरुवर्यांच्या हृदयामध्ये सात्विकपणा भरलेला आहे. त्यामुळं तिथं खल नाही. कारण त्यांनी आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदाने. विश्वात्मक भाव त्या ठिकाणी निर्माण केला आपल्या गुरुवर यांनी सुद्धा. म्हणजे हा तो इकडनं येणार आहे, तो कुठून येणार आहे? कारण सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई, जेवढ्या लोकांना त्यांनी येऊन आपल्या गुरुवर यांनी आपल्याला सत्वभाव आपला जागृत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. हा अत्यंत महत्त्वाचा असलेलं सार आहे. आणि म्हणूनच ही जी ओवी मला ती स्मरली, या ओवीच्या माध्यमातनं जे आज विवेचन, जेथ म्हणजे जेथ स्मरणती आदरे बाह्य सात्विक भरे काठिन्य. जवळ काठिन्य वेरे अहमभावाचे, आपल्यातला अहमभाव आपला नाहीसा झाला पाहिजे. या ओवीच्या माध्यमातनं ज्ञानेश्वरांनी आपल्याला आपल्या 6व्या अध्यायामध्ये भक्तिभाव निर्माण केला पाहिजे. आपल्याला स्मरण झालं पाहिजे. आपल्याला ज्ञानेश्वरीचं स्मरण झालं पाहिजे, ओबीचं स्मरण झालं पाहिजे. आपल्याला त्या ओबीच्या शब्दांचा स्मरण झालं पाहिजे. ते स्मरण कधी होणार आहे? त्याचा नित्यपाठ जेव्हा आपण त्या ठिकाणी करणार आहोत, नित्याने त्याच्यावरती एक प्रेम आदर निर्माण करणार आहोत.
त्याच्याने तो पाठ त्या ठिकाणी आनंद वाढत जाणार आहे. शब्दाने शब्दाचं ज्ञान होणार आहे आणि म्हणूनच ते स्मरण केल्याशिवाय त्याविषयी आदरभाव व्यक्त केल्याशिवाय आपल्यालाही आदरार्थी त्या ठिकाणी बनता येणार नाही. आणि आज जो विचार अत्यंत माऊलींच्या कृपेने 6व्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी गुरुवर्याने आपल्याला दिलेला आहे, त्या गुरुवर्यांना ही झालेली सेवा मी अत्यंत समर्पित करतो. कारण या ओबीच्या माध्यमातून आपण आज जे काही शिकलो, मी परत एकदा आपल्या शेवटच्या समारोपाच्याकडे येताना गुरुवर्यांनी आळंदीमध्ये येऊन साधक आश्रममध्ये जी सेवा केली आणि सेवेच्या माध्यमातून आम्हाला आपल्याला बोलवलं आणि तिथूनच पुढे ते गेल्यानंतरसुद्धा ते म्हणले थांबायचं नाही, अगदी सांगायचं बरं का की ह्या गोष्टी तुम्हाला करायच्याच आहेत. आणि म्हणून आपण नित्यनियमाने आपल्याला जे काही नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांचं पालन, त्या नियमांचा आदर, त्या नियमांचं असलेलं स्मरण हे आपल्याला पुस्तकाच्या माध्यमातून, त्यांच्या विचाराच्या माध्यमातून दिलेलं आहे. आणि म्हणूनच आपलं दिव्य ज्ञान प्रकाश या ठिकाणी निर्माण झाला आहे आणि भव्य स्वरूप हा वटवृक्ष हा वाढत चाललेला आहे. यात तीळ मात्र शंका नाही. यात खरा जो काही सिंहाचा वाटा असेल की आदरणीय विनायकजी महाराज निघोट, त्यानंतर रमेशजी महाराज, कदम महाराज आहेत, साळुंके महाराज आहेत, तुम्ही सर्वजण या ठिकाणी अत्यंत सेवाभावी वृत्तीने येत आहे किंवा आपण सर्वजण किंवा महिला सर्व माता भगिनी या ठिकाणी जे येत आहे त्यांना त्यांच्या चरणी किंवा गुरुवर्यांच्या चरणी, माऊलींच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो आणि थांबतो. पुंडलिकावरदेव हरे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, सद्गुरु साखरे महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पश्चायदान घ्यायचं. ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान.